कुटुंबातील प्रत्येक आईला पडलेला प्रश्न, रोज मुलांच्या डब्याला काय बरं द्यायचं. आज अगदी झटपट होणार एक वेगळ्या प्रकारची इडली. नाश्त्याला नेहमीच्या इडलीपेक्षा वेगळी आणि पटकन होणारी इडली बनवायची असेल ना, तर शाक्षुका इडली नेहमी इडलीपेक्षा इडली चवीला खूप मस्त लागते. इडली शाक्षुका मस्त झटपट बनवून तयार. तुम्ही सुद्धा ट्राय करा. चवीला अप्रतिम चवीची लागते. मला माझा मुलगा सांगू शकेल कशी झाली ते. खूप छान बनवलेली. तुम्ही पण ट्राय करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत लोकांपर्यंत, आणि कॉमेंट पण करा. माझे काही कारणामुळे व्हिडिओ येत नव्हते, पण मी रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे आणि मी तसा प्रयत्न देखील करेन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला, मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात. तर इडली शाक्षुका बनवण्यासाठी आपण इडलीचं जे बॅटर बनवतो ना, ते आपल्याला इथं बॅटर पाहिजे. मी याला रात्रभर छान याला फर्मेंट करून घेतलेलं आहे. मी कालच डाळ तांदूळ वगैरे भिजवले होते आणि ते फर्मेंट देखील छान झालेलं आहे. रात्रभर फुगलं देखील आहे. आणि त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे. या अगोदर इडलीचं बॅटर कसं बनवायचं ह्याच्या अगोदर मी तुमच्याबरोबर बऱ्याच वेळी रेसिपी शेअर केली आहे. लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येत आहे. नक्की जाऊन चेक करा आणि व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता. आणि इथे आपलं इडलीचं बॅटर देखील रेडी झालेलं आहे. आणि ह्याला एकसारखं आपण इडलीचं कन्सिस्टन्सी कशी ठेवतो ना, त्या बॅटरची ठेवायचे आहे. मी इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये एक लाल पिकलेला टमाटर टाकायचा, उभा आकारामध्ये चिरून घेतलेला. 7 ते 8 काजू, एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. चव खूप छान येते पेस्टला. आणि इथे थोडंसं अगदी पाणी टाकायचे, ती पाव कप इतकं. आणि आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे या पद्धतीने. इथे आपली मस्त अशी बारीक अशी पेस्ट झालेली आहे. ती आता बाजूला ठेवून देणार आहोत. आता पॅनमध्ये साधारण 1 पळी इतकं आपल्याला कॅटलीचं पळीने तेल टाकायचे. आणि तेल छान गरम झालं की ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले ते टाकायचे. आणि लालबुंद कलर येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे, म्हणजे कच्चेपणा दूर होईपर्यंत कांद्याचा. इथे कांदा देखील छान 1 ते 2 मिनिटाला छान परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला लाल पिकलेला टमॅटो छान असा. आणि हा टमॅटो आहे ना आपल्याला परतून घ्यायचा आहे 1 मिनिट. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी आपल्याला काय करायचं, चिमूटभर म्हणजे अगदी पाव चमचा इतकं आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, कश्मीरी लाल तिखट. कश्मीरी लाल तिखट टाकल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यावरती मिक्स झालं की ह्याच्यात झाकण ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे झाकण ठेवलं ना, टमॅटो आहे ना तो मऊ छान सॉफ्ट असा होतो. आता टमॅटो छान नरम होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचे. साधारण 2 ते 3 मिनिट ठेवायचं, जास्त वेळ ठेवायचं आणि झाकण काढायचे. आता बघू शकता टमॅटोसुद्धा छान आपला मऊसर झालेला आहे. टमॅटो देखील मॅश होतो आहे, बघू शकता आपण मॅश केल्यानंतर. आता इथे मी छान टमॅटोला देखील मॅश करून घेतलं. आता आपल्याला जी पेस्ट करून सुरुवातीला घेतली होती ना आपण, ती टाकायची ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही काजूच्या जागी ना तुम्ही त्या ठिकाणी पनीर देखील वापरू शकता, पण माझ्याकडे पनीर नसल्यामुळे अवेलेबल काजू देखील तुम्ही वापरू शकता. छान अशी पेस्ट बनवून तयार होते. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं या कांदा टमाट्यासोबत. या ग्रेव्हीला देखील छान मिक्स करून देखील घेतलेलं आहे. मिक्स करून झालं की आता ह्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत या ग्रेव्हीला छान मिक्स करून घ्यायचं. आणि काही मिक्सरला जी पेस्ट लागलेली असते ना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, अगदी पाव चमचा इतकं. आणि याच्यामध्ये सगळं निघून जातं मिक्सर, त्याच्याकरता आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पॅनमध्ये ती ग्रेव्ही आहे, ती मिक्सरला लागलेली जास्त ती ग्रेव्ही निघून जाते. आणि ह्याला छान परतून घ्यायचं. 1 ते 2 मिनिटं याला मी छान परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा. आणि हे कश्मीरी लाल तिखट आहे ना या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं. गरम पाणी आपल्याला अगदी अर्धा कप इतकं टाकायचं आहे. जास्त ग्रेव्ही पातळ करायची नाही, अगदी थोडंसं पाणी टाकायचं, जास्त टाकायचं नाही आहे. अगदी पातळ रसरशीत करायचं नाही आहे. आता ह्याला काय करायचं, आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं. आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार. मीठ टाकल्यानंतर या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. मिक्स देखील झालेलं आहे मीठ. आता ह्याला आपल्याला एक 5 मिनिटाच्या आता आपल्याला काय करायचं, झाकण ठेवायचं आहे. आणि ही ग्रेव्ही जी आहे ना छान शिजून घ्यायची, कारण छान ह्याला तेल देखील सुटेल मस्त असं. थोडीशी अशी बारीक चिरून घेतलेली चॉप केलेली कोथिंबीर टाकायची.
मस्त दिसते अशी बघू शकता. आणि मिक्स करून घ्यायची कोथिंबीर टाकल्यानंतर. आणि या ग्रेव्हीला आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकू शकता, तर म्हणजे थिकनेसपणा थोडासा कमी झाला असेल तर. मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, अगदी 1 ते 2 चमचे. आणि याला ग्रेव्हीला आहे ना छान शिजवून घेणार आहोत सुरुवातीला. आता याला 5 मिनिटे मी या ग्रेव्हीला छान शिजवून देखील घेतलेलं आहे. आता ह्या इडली ते आपल्या ग्रेव्ही झालेली आहे. पण शाक्षुका इडली बनवण्यासाठी आता ही जे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे इडली जे बनवतो नेहमीची इडली, तीच बॅटर घ्यायचं आहे. आणि हे आहे ना पळीने असं टाकायचं आहे, बघू शकता. या एकाच डायरेक्शनमध्ये टाकायचं मध्ये असं, म्हणजे 4 इडल्या व्हाव्या आपल्या एका ग्रेव्हीमध्ये. त्यानुसार बघू शकता या पद्धतीने. इथे मी 4 इडल्याचं बॅटर देखील या पॅनमध्ये सोडलेलं आहे पळीने. आणि एक ग्रेव्ही झाली ना त्याच्यावरती आपल्याला बॅटर 1 ते 1.5 पळी सोडायचं. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. साधारण 5 मिनिट आपल्याला 5 ते 7 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचे. तर इथे आपण तडका करायला घेणार आहोत. एक तडका कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं तेल टाकायचं. तेल छान गरम झालं, मोहरी टाकायची. मोहरी छान तडतू द्यायची. आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि कढीपत्त्याच्या काही पानं टाकायचे आणि कोथिंबीर टाकायची थोडीशी. इथे आपली तडका देखील बनवून तयार. तुम्ही लाल सुकी मिरची देखील टाकू शकता, विसरलेले टाकायचे. आता इथे बघू शकता अगदी 5 ते 10 मिनिटांनंतर आपली बघू शकता इडली मस्त आपली रेडी देखील झालेली आहे आणि मस्त शिजली देखील आहे. बघू शकता तुम्ही वरून अशी ट्रान्सपरंट झाली आहे आणि मस्त बनवून अजिबात म्हणजे कच्ची वगैरे राहिलेली नाही आहे. आणि हा तडका जे आपण बनवून घेतला होता ना सुरुवातीला, तो टाकायचा असा इडलीवरती. आता गॅस आहे तो बंद करायचा. ही ती आपली शाक्षुका इडली बनवून तयार आहे. शाक्षुका इडली देखील बनवून तयार झालेली आहे. आणि तुम्ही म्हणू शकता ह्याला मसाला इडली देखील तुम्ही बनवू शकता. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. खूप मस्त ही इडली बनवून तयार आहे. चवीला तर मला इतकी अप्रतिम चवीची लागते. तुम्ही पहिल्यांदा खाल ना, तुम्ही नेहमी खाताल इतकी तुम्हाला छान अशी गॅरंटी देते. इतकी मस्त ही बनवून तयार होते, इतकी मस्त जबरदस्त टेस्टी लागते ना. आणि दररोज काय होतं, मुलांच्या डब्याला काय द्यायचं. मुलं काय करतात, इडली खात आहेत, इडली चटणी. मग बऱ्याच वेळेस काय होतं, त्यांना अशी मसाला तुम्ही इडली बनवून द्या, अगदी तुमचा टिफिन आहे ना फस्त करून येतील मुलं. इतकी ही मस्त बनवून तयार. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मुलांच्या डब्याला नेऊ शकता किंवा तुम्ही घरी नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. अप्रतिम चवीशी लागते. फार काही साहित्य वगैरे लागत नाही, अगदी झटपट बनवून तयार. फक्त इडलीचं बॅटर आहे ना ते तयार ठेवायचं, म्हणजे इडली अगदी झटपट बनवून तयार होते, अगदी 10 ते 15 मिनिटात. इथे आपली शाक्षुका इडली बनवून तयार आहेत. किंवा तुम्ही मसाला देखील इडली बनवू शकता. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जर आपण ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त अशा रेसिपीमध्ये पुन्हा अशा रेसिपीमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.